हॅलो, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओवर सगळ्यांचं स्वागत आहे. दुपार झाली आहे. सकाळपासून शूट करायला नाही मिळालं, कारण सकाळी माझी माहेरची जी ओटी आम्ही जिथे भरतो सातेरी देवीचं, तिकडे ओटी भरून आली. तीर्था पण झोपली. सकाळी लवकरच उठलो होतो, त्याच्यामुळे काहीच मी शूट नाही केलं. थोड्या क्लिप्स केल्या आहेत, त्या मी नंतर व्हिडिओमध्ये दाखवेनच. आलो, तीर्था झोपली, चांगली झोपली ती. आता माझी पण कामं झाली आहे. आज निघायचं आहे. आज घरी जाते परत तरळ्यात माझ्या घरी. जेवण वगैरे पण सगळं झालं आहे. थोड्याने जेवू, थोडा आराम करू आणि मग निघतो. चला तर मग. ते काकांनी माझ्यासाठी गाडी बोलवली होती. सकाळी आम्ही लवकरच निघालो होतो. तीर्थ, आम्ही, काकी आणि काका आणि अथर्व सातेरी देवीच्या मंदिरात, जिथे मला माहेरची ओटी भरायची असते. तर तिथे सकाळी गेलो होतो. आणि इथे ना ॲक्च्युली काय माहिती आहे, दुसऱ्या दिवशी मोठा प्रोग्राम होता सातेरी देवी मंदिराचा. पण त्या दिवशीसाठी आम्ही नाही थांबलो, कारण भरपूर गर्दी असते. म्हणून आजच शांतपणे ओटी भरून व्यवस्थित गारणं बोलून सगळं काही व्यवस्थित झालं. माझ्या काकीला पण ओटी भरायची होती, ती पण आजच काकीने भरून घेतली. आणि इकडे अथर्वने काढली. व्यवस्थित वाटते ना, खूप सुंदर. म्हणजे त्याने छान केलं शूट. मला आवडलं ते, कारण मला तीर्था पण नंतर रडायला लागली, त्याच्यामुळे मला ते नाही जमलं. अथर्वला सांगितलं क्लिक करायला, त्याने क्लिक केलं. त्याच्यानंतर मग घरी जाऊन घरी जाऊन मग पटापट जेवण वगैरे आटपलं, जेवलो आणि सगळी तयारी करून मग दुपारी मी निघाली आईकडे, माझ्या घरी तरळ्यात जायला. तरळ्यात जाताना मग नंतर मग मी काही एवढं शूट नाही केलं, कारण मला खूप रडायला पण येत होतं. आणि काय माहिती, अचानक रडायला जायला लागलं. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये गंमत काय झाली, गंमत नाही बोलता येणार. रिक्षामध्ये ना, इथे पाठीमागे जो फणस ठेवलेला, 3 फणस घेऊन आली मी. पाठीमागे जो फणस ठेवला ना, त्याला चीक लागली होती. ते सगळं चीक ना माझ्या केसांना लागलं आणि मला ते कळलंच नाही. त्याच्यानंतर घरी येऊन थोडा वेळ झोपली आणि संध्याकाळी इथे येऊन बसली. म्हणजे तो फणस आणलेला एक भाऊजीने घेतला कापायला. हे लोक पण आज सकाळीच आले होते, मी ज्या दिवशी उतरले त्या दिवशी. सकाळीच आले होते, मी ज्या दिवशी उतरली त्या दिवशी. तर भाऊजीने एक फणस घेतला कापायला. मस्त कापा, गोड फळ होतं. सगळे बसले होते खायला. मला पण ते केसांना चीक लागला, त्याच्यामुळे मला थोडं टेन्शनच होतं. तर मी तेल थापून ठेवलं केसांवर. संध्याकाळी मग काही माझी नणंद बसली, मोठी ताई, आणि तिची मुलगी, तिला श्रुतीचं नाव आहे. त्यांचा मजा मस्ती चालू होती. पाठीमागे पण केळफूल लागला होता, ते भाऊजींनी कापायला घेतलं. केळफूल लागला होता, केळ्याचा घड, तो पण भाऊजीने कापला. दुसऱ्या दिवशी भाजी करायची म्हणून भाऊजीने आजच कापून घेतला. किती दिवस झाले कापायचा होता, पण ते आमचा हात पोचत नव्हता, आणि शेवटी भाऊजी आले म्हणून त्यांनाच कापायला लावला तो. आणि आजच सकाळी नशीब आजच कापलं ते केळफूल, कारण आज सकाळी बघितलं ते समोरच्या जंगलामध्ये ना भरपूर माकडं होती झाडावरती. आणि कसं माहिती, माकडं असली की कसं फळांची वाट लावून टाकतात सगळ्या. तो नशीब होतं, झालं ते कापून. चांगली दुसऱ्या दिवशी भाजी करायची होती म्हणून. अथर्वची पण थोडी मस्ती चालू होती त्याच्यामध्ये. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? पक्ष्यांचा आवाज येतोय. चहा झाला का सगळ्यांचा? म्हणजे आनंदाची झाडं, फुलं बघा मस्त फुललेत ना. बघते नंतर देवपूजा करताना घेते देवासाठी. चहा नाही झाला, आता चहा घेते गरम गरम. चला, सगळ्यांनी चहा घ्यायला जाऊया.
चहा पाणी झाल्याच्या नंतर भाऊजींनी दुसरा फणस पण कापायला घेतला, जो भाजीसाठी मी घेऊन आली होती. माझ्या सासूबाई बोलल्या होत्या भाजीसाठी पण एक फणस घेऊन ये, तर तो भाऊजींनी घेतला लगेच कापायला. चहा पाणी झाल्याच्या नंतर जो भाऊजींनी आमच्या भाजीसाठी फणस कापलेला तो निघाला कापा गोड, है ना भाऊजी? हो की नाही ग? हो. जाऊ दे, भाजी राहिली बाजूला, हो. असंच खाऊया. डायबिटीज किती आहे सकाळचा? 200. ऐकलात ना? डायबिटीज आजच चेक केलेला आहे, सकाळी 200 डायबिटीज निघालेला आहे. तुमचा किती आहे? माझा लिमिटमध्ये हां, 112. ह्यांचा लिमिटमध्ये आहे. जाऊ दे, परत कॅन्सल. परत ह्याची भाजीच करायची आहे. सगळ्याची नाही, थोड्याची टाका सुकत थोडे सुकत घालायचे आहेत आणि थोड्याची भाजी करायची आहे आणि थोडे खायचे. आणि थोडे खायचे आहेत. ऐकताय ना? मग संध्याकाळी सगळी कामं वगैरे सगळे आटपले होते आणि वातावरण पण छान होतं, म्हणजे ऊन असं नव्हतं अजिबात. नाहीतर माझ्या इथे ना 6 वाजले ना तरी पण कडक ऊनच असतं. तर म्हटलं चला आज जरा थोडंसं माती मी करते सुपाने, कारण म्हणजे मुंबईला जाईपर्यंत होईल माझं कंप्लीट आणि व्हिडिओ खूप मोठा होईल ना, म्हणून मी इथे फास्ट फॉरवर्ड केलं आहे जरा, म्हणजे पटापट व्हायला. आणि इथे पाठीमागे माझी भाची बसली आणि तीर्था बसली आहे, त्यांच्याशीच गप्पा मारत चाललेलं माझं काम. तर ते माती काय माझ्याने ना ती होईच ना, कारण ती पावसामुळे आता भरपूर वेळ पाऊस पडून गेला ना, ती पुन्हा अशी दगडासारखी झालेली, तर मला ते नाही जमत होतं, म्हणून मी ते सारखं खणून भरत होती. माझ्या चॅनलवरती जो कोणी नवीन असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. हॅलो, गुड इव्हनिंग. कसे आहात सगळे? सकाळी व्लॉगिंग चालू केली होती, पण थांबवलं. घरात कामं खूप आहेत, पाहुणे आले आहेत, नणंद आहेत, भाऊजी आहेत. बघितलात ना, सकाळी फणस कापत होते भाजीसाठी, तर थोडासा भाजीसाठी कापला आहे आणि थोडेसे त्याची अर्धा फणस सुकवायला ठेवला आहे. भाऊजी आता गेलेत मार्केटला अथर्वला घेऊन. इथे बाहेर ताई, माझी भाची बसली आहे, मस्त वाटतंय. थोडीशी माती टाकली त्याच्यात, छान वाटतंय. पण गरम होतं आहे वातावरण, बघा ना, वातावरण छान आहे पण गरम खूप होतं आहे. फायनली तो चायनीज घेऊन झाला. त्यानंतर हे जे माझ्याकडे थोडंफार सामान होतं तोरणाचं, त्याचं मी स्वामींच्या फ्रेमसाठी कंठी बनवायला घेतली. ती काय मला म्हणजे स्टार्टिंग माहिती नव्हती, ते मी ताईला विचारलं, तिने मला जसं सांगितलं तसं मी करायला घेतली. त्यानंतर सगळी कामं आवरली होती आणि हौजी खेळायला घेतली. तुमच्या डिग्री दाखवा मावशी. अशा प्रकारे हाऊजी 8, 10, 14, 29, 33, 37, 42, 44, 51, 63, 65, 69, 74, 82, 86 वरची तिकीट. किती रुपये? 10. अशा प्रकारे मी 10 रुपये जिंकलेली आहे. तर बाय, असा होता माझा आजचा दिवस. आणि ही तव्यावरती ना मम्मीने तीर्थाची नजर काढली आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, सी यू. श्री स्वामी समर्थ.